नमस्कार शेतकरी बंधूंनो, जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र असेल तरच तुम्हाला येत्या आठवड्याभरामध्ये मिळणार आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा 7वा हप्ता. आणि जर ते नसेल तर तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकता. तर चला, काय आहे शेतकरी ओळखपत्र आणि ते कसे काढायचे याविषयी आपण माहिती पाहूया. पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर पाहूया ॲग्रीस्टॅग म्हणजेच शेतकरी ओळखपत्र काय आहे. ॲग्रीस्टॅग ही एक शेतकऱ्यांसाठीची डिजिटल ओळख प्रणाली आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांचा युनिक ओळखपत्र क्रमांक, यालाच फार्मर आय डी असे म्हणतात, तो तयार केला जातो. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणे सोपे होते आणि पीक कर्ज, विमा खाते, बियाणे इत्यादी बाबीची पारदर्शकता व कार्यक्षमता वाढते. चला तर शेतकरी बंधूंनो, आपण हे शेतकरी आय डी कार्ड कसे बनवायचे ते पाहूयात. सुरुवातीला महाराष्ट्र फार्मर आय डी नोंदणीसाठी ॲग्रीस्टॅग या पोर्टलला भेट द्या. यानंतर खाते तयार करण्यासाठी क्रिएट अकाउंट किंवा साइन अपवर क्लिक करून तुमचे नवीन खाते तयार करा. यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल टाकायचा आहे. यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेल्या OTPच्या द्वारे तुमचे खाते तयार करायचे आहे. तसेच पोर्टलवर लॉग इन केल्याच्या नंतर तुमची वैयक्तिक माहिती जसे नाव, आधार क्रमांक, पत्ता याविषयीचा तपशील भरायचा आहे. सर्व तपशील अचूक भरल्याच्या नंतर हा अर्ज सबमिट करायचा आहे. जर तुम्हाला वरील माहिती भरण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही शेतकरी कॉल सेंटरला कॉल करून एजंटद्वारे सुद्धा नोंदणी करून घेऊ शकता. आता आपण शेतकरी ओळखपत्राचे काय फायदे आहेत ते पाहूयात. त्यामुळे तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळतो, बँकेतून कर्ज मिळण्यास मदत होते, खाते, बियाणे आणि कृषी उपकरणावर अनुदान मिळते. तसेच कृषी कल्याणाच्या योजना ज्या आहेत त्याचा पण तुम्हाला यामुळे डायरेक्ट लाभ मिळतो. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत: आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12 उतारा, तसेच बँक खाते. माझ्या शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला याच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्ही या जगासोबत अपडेट राहताल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.